ती ट्रिक आपण पाहूया. बघा, आता आपण बघतोय इंटेलिजन्सच्या सब्जेक्टमध्ये. इंटेलिजन्स सब्जेक्टमध्ये आपण बघतोय लॉजिकल रिझनिंग ट्रिक्स पार्ट 3. काल आपण 2 पाहिला, आज पार्ट 3 पाहायचा आपल्याला. त्याच्यामध्ये काउंटिंग फिगर्स, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे काउंटिंग फिगर्स. बघा, हा असे प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिप असेल, मंथन असेल तर नवोदय कोणत्याही एक्झाम मध्ये काउंटिंग फिगर हे येतात. तर आपण काय करूया, ह्या जॉमेट्रीचं पहिल्यांदा बेसिक पासून आपण सुरुवात करूया. म्हणजे आपल्याला कसं आहे की एकदा बेसिक कळलं की आपल्याला मग कसेही क्वेश्चन येऊ द्या आपल्याला सोडवता येतात. तर आपण पहिल्यांदा सुरुवात करूया बेसिक पासून. ठीक आहे, आता आपण सुरुवात करूया या ठिकाणी. बघा, आता ह्याच्यामधलं सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे पहिला सेगमेंट. आता सेगमेंट म्हणजे काय हे पहिल्यांदा माहित असणं गरजेचं आहे. आता सेगमेंट म्हणजे काय रे बाबा, सेगमेंट म्हणजे काय, इथं दोन्ही बाजूला ऍरो नाही. काय, दोन्ही बाजूला ऍरो नाही, त्याला बोलतात सेगमेंट. त्याला काय बोलतात, सेगमेंट. आता ही जी सेगमेंट दिलेली आहे, तर ह्या सेगमेंट प्रश्न असा येतो तुम्हाला की हाऊ मेनी सेगमेंट्स आर देअर, की किती सेगमेंट आहेत यामध्ये, किती सेगमेंट दिलेत हे तुम्हाला विचारलेले प्रश्न असतात की बाबा ह्याच्यामध्ये किती सेगमेंट आहेत, काउंट करा आणि लिहा. मग आता काय करतात बरेच जण लिहिताना 1 2 3 4 5 उत्तर लिहितात आणि आपलं हे करतात. तर असं न करता की बाबा सेगमेंट किती आहेत, एकदम सोपा प्रश्न आहे आणि इझी आहे. तर मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला या ठिकाणी बघा की जे भाग दिलेले आहेत त्या भागाखाली ते काय करायचं, नंबर टाकायचे 1 2 3 4 5. किती 5. किती पार्ट झाले त्याचे, 5. 1 2 3 4 आणि 5. बघा, त्याचे 5 पार्ट झालेत. आपल्याला दिसतात किती पार्ट झाले त्याचे, 5 पार्ट झालेत. मग आता हे जे 5 पार्ट झालेले आहेत आपले, तर ह्या 5 पार्ट मध्ये आपल्याला काय करायचंय की जे भाग दिलेले आहेत ह्या 5 पार्टचं व्यवस्थित तुम्ही इथे दिलेले आहे. मग आता पुढे काय करायचंय, 5 लिहायचं काय उत्तर नाही. तर ह्याच्यामध्ये काय करायचं, याचं ऍडिशन करायचं. 1 + 2 + 3 + 4 + 5. आता 1 + 2 किती होतं, 3. 3 + 3 6. 6 + 4 10. 10 + 5 15. ओके, म्हणजे किती सेगमेंट येतात ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये उत्तर येतं 15. ओके, आता ही डायग्राम दिली अशी म्हणून जेवढे पार्ट दिलेले असतील त्या पार्टचं सगळ्यांचं हे करायचंय आणि उत्तर लिहायचं आहे. समजा इथं एवढं दिलं असतं एस पर्यंत, तर मग आपण 1 2 3 4 पर्यंत आपण ऍडिशन केली असती, म्हणजे आपलं उत्तर 10 आलं असतं. समजा इथपर्यंत दिलं असतं आर पर्यंत, आपण 3चीच बेरीज केली असती, 1 2 3, म्हणजे बेरीज झाली असती 6. म्हणजे जेवढे पार्ट दिले त्या सगळ्या खाली नंबरिंग करायचं आहे आणि त्याचं ऍडिशन करायचं आहे. म्हणजे तुमचं सेगमेंटचं उत्तर येतं. म्हणजे किती सेगमेंट विचारले असतील एक्झाम मध्ये तर तुम्हाला याचं उत्तर देता येतं. बघा किती सोपा प्रश्न आहे. असे कुठलाही प्रकारचा प्रश्न आला सेगमेंट संदर्भात तर तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. काय करायचं, आपल्याला फक्त ऍडिशन करायचं आहे त्या पार्टच्या खाली आणि त्यानंतर लिहायचं आहे. बघा, त्याच्यामध्ये दुसरा सेकंड पार्ट असतो बाय जॉईनिंग 3 डॉट्स असे दिले असेल आणि ह्याच्यामध्ये किती सेगमेंट आहेत असं विचारते. आता हा सोपा प्रश्न आहे, किती सेगमेंट आहेत. तर अशा वेळेस काहीच करायचं नाही. इथं किती विचारलं, 3 डॉट दिले असतील, 1 + 2, म्हणजे असं ट्रायंगल दिला असेल तर 1 + 2 करायचं आणि 3 उत्तर लिहायचं. काय लिहायचंय, 3 उत्तर लिहायचं. अवघड काहीच नाही. म्हणजे जेव्हा असं ट्रायंगल मध्ये विचारलं असेल किती सेगमेंट आहेत असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही ह्या ठिकाणी उत्तर लिहू शकता 3 सेगमेंट आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर आता नावं काय ते विचारत नाहीत, फक्त किती सेगमेंट आहेत असा प्रश्न विचारतात. जर नावं जर विचारलं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे AB BC आणि AC. ठीक आहे, तुम्हाला नावं सुद्धा लिहिता येतील. पण नावं जर नाही विचारले, फक्त किती आहेत विचारले तर 1 + 2 करायचे आणि 3 उत्तर येणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, खाली बघा काय आहे की आपल्याला काय सांगितलंय, बाय जॉईनिंग 5 डॉट्स. तुम्हाला डायग्राम दिसते या ठिकाणी 5 डॉट्स आहेत, 5 डॉटने जोडले गेले. इकडे आकृती तुम्हाला दिसते, आतमध्ये ट्रायंगल आहे, इकडं 5 आहेत. मग अशा वेळेस काहीच करायचं नाही, एकदम सोपा प्रश्न आहे. आता ह्या ठिकाणी काय करायचंय, असं जेव्हा दिलं असेल 1 + 2 + 3 + 4 एवढंच करायचंय. 5 दिले असतील म्हणजे 5 जर असं दिला असेल तर काय करायचं, आपल्याला 4च घ्यायचे, 1 + 2 + 3 + 4. मग आता यांची सगळ्यांची ऍडिशन करायची. 1 + 2 किती होतात, 3. 3 + 3 6. 6 आणि +8. म्हणजे ह्याच्यामध्ये किती सेगमेंट असणार आहेत, तर ह्याच्यामध्ये 10 सेगमेंट असणार आहेत. बघा, आता सेगमेंट संदर्भात कसलाही प्रश्न येऊ द्या, म्हणजे असं दिलं असेल तर तुम्हाला प्रत्येकाच्या खाली नंबरिंग करायचंय, त्याचं ऍडिशन करायचंय. 3 असं ट्रायंगल दिला असेल तर 1 + 2 करायचं आणि 3 करायचंय. जर असं 5 ह्याचं दिलं असेल म्हणजे नाही का, तर तुम्ही काय करायचंय, 1 + 2 + 3 + 4 करायचं. 4 पर्यंतच करायचंय. 6 जर दिला असेल तर 5 पर्यंत करायचे. 7 ह्याचं दिलं असेल तर 6 पर्यंत करायचं. 8 ह्याचं दिलं असेल तर 7 पर्यंत करायचंय. असं ऍडिशन करायचंय आणि त्याचं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही लिहायचंय की किती सेगमेंट आहेत. म्हणजे सेगमेंट संदर्भातचा कोणताही प्रश्न आला, जर समजा 4 दिला असेल तर 1 + 2 + 3 करायचंय, 6 उत्तर. म्हणजे तुम्हाला काय कुठल्याही संदर्भात म्हणजे
डायग्राम संदर्भात जरी सेगमेंटचा प्रश्न आला तरी तुम्ही उत्तर सहजासहजी लिहू शकता. हे आता तुम्हाला कळलं असेल. आता आपण बघूया नेक्स्ट आहे त्यामधला सेगमेंट नंतर येतो रे. सेगमेंट नंतर काय येतो रे. बघा आता रे कुणाला म्हणायचं? रे म्हणजे मराठीत म्हणतात त्याला किरण. किरण तुम्हाला माहितीये. रे म्हणजे काय? किरण. तर आता सूर्याचं किरण असतं आपल्याला माहितीये. शाहरुख खानचा आहे ना एक डायलॉग किरण, तसं आता एक किरण आहे. तर आता एक किरणने दिलेलं आहे म्हणजे ज्याला एक ॲरो असतो, फक्त एक असा बघा बाण दिसतो आपल्याला. ॲरो म्हणजे काय? बाण. असा एक बाण दिसतो. ह्या साईडला बाण आहे का रे? नाही. त्याला म्हणायचं रे. त्याला काय बोलायचं? रे. मग तुम्हाला प्रश्न येतो एक्झाम मध्ये की किती रे त्याच्यामध्ये? तर अशा वेळेस काय करायचं आहे बघा, एकदम सोपं आहे. ह्या ठिकाणी आता मगा जसं केलं तसं न करता, आता मगाशी आपण इथून स्टार्ट केलं, पण आता काय करायचे? जिथं नाव दिलेलं आहे त्याच्या पुढेच, म्हणजे हे ए आणि बी 1 2 3 आणि 4 बघा ह्याचे 4 पार्ट, म्हणजे 1 2 3 आणि 4. इकडचा पार्ट काउंट करायचा नाही, म्हणजे असे 4 पार्ट धरायचे आहेत आणि सगळ्यांची काय करायची? बेरीज. 1 + 2 + 3 + 4 1 + 2 3 3 + 3 6 6 आणि 10. बघा असं आपण सहज आणि सोप्या पद्धतीने देऊ शकतो. जर समजा इथं सी पर्यंत दिलं असतं आपल्याला समजा, बरोबर आहे, मग आता 1 + 2 धरलं असतं आपण. फक्त डी पर्यंत जर दिलं असतं तर 1 + 2 + 3 धरलं असतं. म्हणजे जेवढे आपल्याला भाग दिलेत, जेवढे नावं दिलेत त्याच्यापेक्षा एक, म्हणजे आता नावं इथं 5 होती म्हणजे आपण 4च काउंट केले. ठीक आहे. जरी तर नाही तर एबीसीडीचे जे आहेत अक्षर हे 6 दिले तर आपल्याला काय करायचे? 5 धरायचे. आपल्याला 7 दिले तर आपल्याला 6 धरायचे, म्हणजे एक कमी करायचं. एवढं सोपी ट्रिक आहे. आणि त्याचं ऍडिशन करायचंय आणि त्याचं ऍडिशन करून आपल्याला काय करायचंय? उत्तर लिहायचंय. बघा म्हणजे रे संदर्भात आता कोणताही प्रश्न आला तर तुम्ही हे लिहू शकता की किती रे आहेत. तुम्हाला डायग्राम मोजायला सांगतात त्यावेळेस तुम्ही ते लिहू शकता. नेक्स्ट आहे लाईन. ठीक आहे. आता बघा लाईन म्हणजे काय? तर लाईन सगळ्यांना माहिती आहे की लाईन म्हणजे काय असते रे बाबा, की आता लाईन म्हणजे ह्या ठिकाणी बघा किती आहे, त्या ठिकाणी ह्या साईडला पण ॲरो आहे, ह्या साईडला पण ॲरो, म्हणजे लाईन ही कंटिन्यू वाढत जाते. त्यामुळे इकडे काय? ॲरो आहेत. दोन्ही बाजूला इकडं ॲरो आहेत. बघा दोन्ही बाजूला ॲरो असले की त्याला आपण लाईन बोलतो. ठीक आहे. मग आता ही जी लाईन आहे, आता लाईनचं काय आहे? तर लाईनचं सुद्धा सेमच आहे. लाईनचं सुद्धा काय करायचं? आपल्याला सेमच करायचंय. म्हणजे जसं आपण रेच केलं, जसं कशाच केलं आपण? रेच केलं होतं, तसंच सेम आपल्याला कशात करायचं आहे? लाईनचं करायचंय. म्हणजे आपण ते व्यवस्थित करू शकतो. जसं की आपण रेच केलं होतं का नाही, ज्याच्या खाली जे नंबरिंग दिलेलं आहे तेवढंच आपण करायचंय आणि ते लिहायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा किती नाव आहेत? 1 2 3 4 5. मग आपण इथं 5 आहेत म्हणल्यानंतर ह्याच्या खाली 1 2 3 आणि 4. इकडचा पार्ट नाही पकडायचा आणि इकडचा पार्ट नाही पकडायचा, कारण हा कंटिन्यू वाढणारा भाग आहे. म्हणजे कंटिन्यू तो वाढत जातो. म्हणजे एवढेच आहेत आपले 1 2 3. आणि ह्याचं ऍडिशन करा 1 + 2 + 3 + 4. म्हणजे 1 + 2 3 3 6 आणि 10. म्हणजे बघा जर समजा डी पर्यंत दिलं असतं तर आपण काय केलं असतं? इथलं 1 2 आणि 3 म्हणजे एवढंच काउंट केलं असतं, 6 लिहिलं असतं. सी पर्यंत एबीसी दिलं असतं तर आपण 2 धरले असते. म्हणजे जेवढं एबीसीडी जेवढे दिलेत किती येतात? हे 1 2 3 4 आणि 5, म्हणजे एक कमी करायचंय. सेम रे सारखंच करायचं आहे आणि मग त्याचं ऍडिशन करायचं आहे आणि तुमचं उत्तर रेडी. म्हणजे किती लाईन आहेत हे जर असा प्रश्न कोणताही आला तर तुम्हाला हे त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. बघा आता आपण बघितलं सेगमेंट बघितला. सेगमेंट मधले 2 टाईप पाहिले, रे पाहिला, लाईन पाहिली. आता आपण अँगल पाहणार आहोत. अँगल बघूया. आपण बघितलं सेगमेंट बघितलं आपण, त्यानंतर रे बघितलं, त्यानंतर लाईन बघितलं. आता अँगल्स आपल्याला काउंट करायला. आता असे प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये येतात. आपण बघितलं स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये की अँगल किती असतात हे असे विचारतात. आता आपल्याला माहिती आहे की बाबा हा लघुकोन आहे. आपण त्याला मराठीमध्ये लघुकोन म्हणलं तर इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ॲक्यूट अँगल. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो की 90 अंशाचा कोन जो आहे आपण काटकोन त्रिकोण त्याला म्हणतो. राईट अँगल ट्रायंगल. आणि या ठिकाणी जो आहे विशाल कोन ऑप्टिज अँगल आहे. तर हे 3 अँगल तुम्हाला दिसू शकतात. तर अँगल किती आहेत असे तुम्हाला प्रश्न विचारतात. तर आपण बघूया कसे अँगल काउंट करायचे. एकदम इझी क्वेश्चन असतो. हा जो आहे त्याला अँगल बोलतात. आता किती अँगल आहे तिथं आपल्याला 1 आणि 2 दिसतात, पण टोटल अँगल किती आहेत बघा. इथं 1 आणि इकडे 2 एवढंच काउंटिंग करायचंय. म्हणजे लिहायचंय 1 + 2 किती झाले? 3. किती अँगल आहेत? 3 अँगल आहेत. म्हणजे बघा किती सोप्या पद्धतीने आपण बघितलं की काय करायचंय 1 आणि जसं दिलं आहे त्याप्रमाणे. आता हे तर झालं. तसं आता इकडे आपण खालच्या ह्याच्यामध्ये बघूया की बाबा हे किती आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय दिलं बघा 1 2 3 नंबरिंग करा फक्त.
1 + 2 + 3 किती झाले 1 + 2 3 3 + 3 6 किती अँगल आहेत मग याच्यामध्ये 6 अँगल आहेत. किती अँगल आहेत 6 अँगल्स. बघा म्हणजे तुम्हाला असा प्रश्न आले की तुम्हाला लगेच सोडतोय किती अँगल्स आहेत. हा आता आपण नेक्स्ट बघूया त्याच्यामध्ये काय दिलं बघा. आता बघा ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतं की ऑब्लिक अँगल आहे या ठिकाणी. मग किती कोण आहे त्याच्यामध्ये. आता इथं कोण भरपूर दिसतात. हा तर बघा इथं काय करायचं नंबरिंग करायचं 1 2 3 4 5 1 + 2 + 3 + 4 + 5 1 + 2 3 3 + 3 6 4 10 10 आणि 5 50 म्हणजे टोटल किती अँगल्स आहेत तर याच्यामध्ये 15 अँगल आहेत. बघा 15 अँगल याच्यामध्ये आहेत. म्हणजे बघा आता आपण बघितलं की ह्या ठिकाणी सेगमेंट बघितलं बरोबर आहे. त्यानंतर आपण रे बघितलं, त्यानंतर आपण लाईन बघितली, आता अँगल बघितलं. आता आपल्याला बघायचंय ट्रायंगल, त्यानंतर आपल्याला बघायचं स्क्वेअर, रेक्टँगल बघायचंय आणि क्यूब पण बघायचंय. ठीक आहे क्वाड्रिलेटर्स पण आहेत. मग आता हा जो आहे हा पार्ट 1 बघितला आपण. याच्यानंतर पार्ट 2 मध्ये आपण बघणार ट्रायंगल किती आहेत. ट्रायंगलचे टाइप्स वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये काय की वेगवेगळे त्याचे पार्ट्स आहेत. आता ह्या पार्ट 3 मधला हा पार्ट 1 आहे आणि पार्ट 3 मधला पार्ट 2 आपण आता उद्याच्याला बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं की ट्रायंगल आहे, त्यानंतर काय आहे स्क्वेअर आहे, क्यूब आहे, क्वाड्रिलॅटरल्स आहेत. हा हे किती आहेत हे आपल्याला काउंटिंग आलं पाहिजे कारण असे प्रश्न एक्झाम मध्ये 100% येतात. तर आता ह्या ठिकाणी बघा क्वेश्चन दिसतात तुम्हाला. ह्या ठिकाणी 4 क्वेश्चन दिलेत. तर ह्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला हे बघा हे सेगमेंट आहे, त्यानंतर या ठिकाणी रे दिसतोय, ह्या ठिकाणी लाईन आहे आणि या ठिकाणी अँगल आहे. म्हणजे जे आपण शिकलो आज हे 4 जे तुम्हाला या ठिकाणी सम्स दिलेले आहेत. हे किती आहेत हे काउंट करायचं आहे आणि याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगायचे. बघा किती आहेत हे नीट काउंट करा. तुम्हाला दिसते PRSTQ हे नाव दिले. या ठिकाणी MNOPQR एवढे नाव आहेत. त्या ठिकाणी ए पासून स्टार्ट आहे आय पर्यंत आहे. नीट बघा लाईन आणि त्यानंतर ह्या ठिकाणी काय आहे की अँगल आहे. ह्यामध्ये बघा MNO याच्यामध्ये PQR हे पार्ट केलेले आहेत. तर हे सेगमेंट किती आहेत, रे किती आहेत, लाईन किती आहेत आणि ह्या ठिकाणी अँगल किती आहेत याचं उत्तर काढायचं आहे आणि मला कमेंट मध्ये सांगायचं आहे याचं उत्तर किती येतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. आता आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत ट्रायंगल, त्यानंतर काय बघायचं आपल्याला क्यूब मोजणे, त्यानंतर काय बघायचं आपल्याला क्वाड्रिलेटर मोजणे. हे सगळं नेक्स्ट पार्ट मध्ये आपण बघणार आहोत.